जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा पदभरती संदर्भात जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न बरेच उमेदवार सध्या जी काही पदभरती असेल पेसाची, तर ती पदभरती सध्या बघा 2025 मध्ये नवीन पदभरती सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा नाही, तर त्या अनुषंगाने पेसा पदभरती संदर्भात आपण संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरती जी काही सध्या 2022 मध्ये शिक्षक पदभरती संदर्भात या ठिकाणी बरेचशा जे काही पेसाच्या वेकेन्सी सध्या बघा आल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये जे काही सध्या पेसा कोर्ट केस झाल्यामुळे ती जी काही पदभरती आहे तर ती पदभरती त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्याच्याऐवजी सध्या जे काही मानधन तत्वावरती जो काही आदेश होता तर तो मानधन तत्वावरती सध्या बघा आदेश जे आहे तर ते सध्या नियुक्त असलेले जे काही शिक्षक आहे तर त्यांना त्या ठिकाणी मिळाला आहे। परंतु जी काही कायमची पदभरती असेल तर ती पदभरती सध्या त्या ठिकाणी झालेली नाही आणि अजून देखील जी काही हेरिंग असेल तर ती हेरिंगची डेटवर डेट सध्या बघा इथं वाढताना आपल्याला दिसत आहे। आणि आता जो काही प्रश्न सध्या मनामध्ये या ठिकाणी सर्वांचा आहे की जी काही पेसाची पदं आहे तर ती पेसाची पदं आता समजा या ठिकाणी टेट परीक्षा 2025 सध्या बघा होणार आहे, बरोबर। म्हणजे जी काही शिक्षक पदभरती आहे तर ती सध्या होणार आहे। तर आता ह्या शिक्षक पदभरतीमध्ये पेसाची जी काही पदं आहे म्हणजे जे काही पेसा सध्या बघा 13 जिल्हे येतात, तर त्या 13 जिल्ह्यामध्ये सध्या पेसाची जी काही पदं असतात तर ती पदांची पदभरती सध्या या ठिकाणी होऊ शकते का, किंवा पेसाची जी काही वेकेन्सी असेल तर ती येऊ शकते का। कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जे 17 संवर्ग आहे तर ते 17 संवर्ग पाहायला मिळतात। मग त्याच्यामध्ये शिक्षक जे काही संवर्ग आहे तर हा संवर्ग देखील आहे। त्यानंतर तलाठी भरती असेल, ग्रामसेवक संदर्भात भरती असेल, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं वनरक्षक संदर्भात भरती असेल। तर जी काही 2025ला ज्या ज्या परीक्षा सध्या बघा होणार आहे तर त्या परीक्षेमध्ये पेसाची जी काही पदं आहे तर ती पदं आपल्याला पाहायला मिळणार का, तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा एक नोटिफिकेशन आहे। तर हे जे नोटिफिकेशन आहे तर हे सध्या वनरक्षक संदर्भात जी काही पदभरती आहे, वनरक्षक 2025ची पदभरती, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे सध्या पेसा आणि नॉन पेसा संदर्भात हे जे पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे। तर ह्या पत्रानुसार आपण सविस्तर माहिती घेऊया। तर इथं आता तुम्हाला हे सध्या लहान अक्षरामध्ये दिसतंय, तर हे आपण झूम करून ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। आता हे जे पत्र आहे तर हे पत्र बघा 8/4/2025ला सध्या इथं निर्गमित झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये वनरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय अमरावती, बरोबर। तर त्या अमरावती कार्यालयाचं हे पत्र आहे। तर ह्या पत्रामध्ये जी काही सविस्तर पदभरती संदर्भात बघा इथं माहिती देण्यात आली। तर हे पत्र कोणाला देण्यात आलंय, तर जे काही या ठिकाणी वनरक्षक असेल संदर्भात जे काही विभागीय वन अधिकारी असेल मेळघाट, तर त्यांना हे पत्र इथं देण्यात आलं आहे। आणि विषय काय आहे, तर विषय म्हणजे वनरक्षक सरळ सेवा भरती 2025च्या अनुषंगाने, बरोबर। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही 2025 वर्ष दिसतंय तर हे 2025 वर्षामध्ये जी काही वनरक्षक सरळ सेवा पदभरती होणार आहे तर त्या अनुषंगाने हे पत्र आहे। मग ह्याच्यामध्ये संदर्भ जो सध्या बघा इथं अमरावती विभागाचं एक सध्या भरती प्रक्रियेसंदर्भात जे काही पत्र आहे 28/3/2025चं, तर तो संदर्भ इथं घेण्यात आला आहे। मग ह्याच्यामध्ये पेसा संदर्भात जी काही सध्या बघा पदं आहे तर त्या अनुषंगाने बघा माहिती आहे। तर पुढे आपण तुम्हाला दाखवतो। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचं प्रस्तावित आहे, बरोबर। म्हणजे जी काही जाहिरात आहे 2025 पदभरती संदर्भात तर ती जाहिरात देण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्तावित आहे, अशा पद्धतीने इथं बघा म्हटलेलं आहे। तसंच पुढे काय म्हटलंय की ह्याच्यामध्ये जे काही बघा इथं परंतु सध्या स्थितीत अनुसूचित क्षेत्रातील, बरोबर, म्हणजे जे काही पेसा क्षेत्र आहे पेशा क्षेत्रामध्ये 17 संवर्गाचे आरक्षणाबाबतीत या ठिकाणी जो मुद्दा आहे तर तो मुद्दा बघा या ठिकाणी आलेला आहे। पेसा जे काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 17 संवर्गाचे आरक्षणाबाबतीत या ठिकाणी जे काही सध्या ज्यामध्ये वन विभागातील म्हणजे ह्या ठिकाणी वन विभागातील वनरक्षकाचा पदाचा समावेश आहे। आधी देखील तुम्हाला सांगितलं 17 संवर्गामध्ये वनरक्षक जे पद आहे तर त्याचा देखील सध्या समावेश आहे। आणि त्या अनुषंगाने इथं तर त्याच पद्धतीने म्हटलेलं आहे की जे काही 17 संवर्ग आरक्षणामध्ये पेसाच्या तर त्याच्यामध्ये वनरक्षकाचा देखील इथं समावेश आहे। आणि प्रकरण हे जे प्रकरण आहे तर हे प्रकरण बघा सध्या
माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। त्यामुळे सध्या स्थितीत पेशा क्षेत्रातील वन ह्या ठिकाणी जी काही सेवकाची पदं असेल तर ती सध्या या ठिकाणी भरता येणार नाही। तर हे वाक्य सध्या आपल्यासाठी या ठिकाणी धोकादायक असं म्हणता येईल, कारण पेशा क्षेत्रातील वनसेवकाची जी काही पदं आहे तर ती सध्या भरता येणार नाही आणि त्याकरिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिराती जी आहे तर ती जाहिरातीकरिता उपलब्ध पदाचा तपशील बघा सादर करावा अशा पद्धतीने कळवण्यात या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे इथं जी काही पदभरती आहे, नवीन पदभरती 2025 मध्ये होऊ या ठिकाणी इच्छिलेली जी काही पदभरती आहे त्याच्यामध्ये 17 संवर्ग म्हणजे ह्याच्यात आता हे वनरक्षक संदर्भात आलं, बरोबर। तर ह्याच्यामध्ये स्पष्ट त्या पद्धतीने नमूद करण्यात आले की जी काही पेशा पदभरती संदर्भात माननीय कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी सध्या बघा केस आहे तर त्या केसला अनुसरून ह्या ठिकाणी जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या बघा ह्या ठिकाणी केली जाणार नाही। म्हणजे जी काही पेशा संदर्भात 13 जिल्हे जे आहे तर त्या 13 जिल्ह्यामध्ये असलेले जे 17 संवर्ग संदर्भात कोणतंही पद असेल मग त्याच्यामध्ये हे तर वनरक्षक संदर्भात या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतंय। मग अशाच प्रकारचे 17 संवर्गामध्ये शिक्षकाचं पद देखील सध्या बघा इन्क्लूड आहे, बरोबर। तर आता असं जर पत्र या ठिकाणी वनरक्षक संदर्भात इथं इश्यू करण्यात आले तर टेट 3 मध्ये जे काही शिक्षकांची पदं असेल पेशा पदभरती संदर्भात तर त्याच्यात देखील आपल्याला या ठिकाणी पेशाचे 17 संवर्गाचे जे काही आरक्षणामधील जी पदं आहे तर त्या पदांची 2025 मध्ये ज्या पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीमध्ये कदाचित आपल्याला कोणत्याही प्रकारचं पेशाची पदभरती सध्या पाहायला मिळणार नाही। जोपर्यंत जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेशा पदभरती संदर्भात जो सध्या बघा केस आहे ह्याचा न्यायनिवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 2025 मध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला जी काही पेशा क्षेत्रातील 17 संवर्ग येतात तर त्या 17 संवर्गातील जी काही पदं आहे तर त्या पदांची पदभरती नवीन इथं आपल्याला पाहायला इथं बघा मिळू नाही शकत। तर हा आपल्यासाठी एक धोक्याची या ठिकाणी घंटा आपल्याला इथं बघा म्हणता येईल। परंतु ह्याच्यामध्ये जे बिगर अनुसूचित क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामधील जी काही पदं असेल ती मात्र ह्या ठिकाणी भरता येणार आहे, बरोबर। म्हणजे एकंदरीत जे काही 13 जिल्हे आहेत तर त्या 13 पेशा जिल्ह्यातील जी काही पदं असेल तर त्या पदांचं एक प्रकारे इथं लॉस होत आहे आणि ह्या अनुषंगाने जो काही पुढचा पाठपुरावा असेल तर त्याच्यावरती बघा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर जी काही पदभरती असेल तर ती पदभरती पेशाची देखील सध्या बघा 2025 मध्ये इथं व्हायला पाहिजे। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पुढे देखील काय म्हटलेलं आहे की त्या अनुषंगाने आपल्या अनधिस्त कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक, विशेष व्याघ्र संरक्षण दल व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती सोबत जोडण्यात आलेल्या जे काही प्रपत्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात सूचना इथं देण्यात आली आहे। म्हणजे इथं 2025ला वनरक्षक संदर्भात वनसेवक संदर्भात जी काही पदभरती असेल तर ती पदभरती आता सध्या बघा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आता 17 संवर्गापैकी एक संवर्गाची आपल्याला ह्या ठिकाणी माहिती पडाली। त्यानंतर टेट परीक्षा ह्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामध्ये शिक्षक पदाची जी काही पदं आहे तर त्याच्या संदर्भात देखील अशाच पद्धतीने जो काही अडथळा असेल तर तो अडथळा आपल्याला कदाचित पाहायला इथं मिळू शकतो, कारण इथं सरळ जे काही पत्रामध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये ह्या ठिकाणी देण्यात आलेले की संपूर्ण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेला जो काही मुद्दा आहे त्याच्यामुळे जी पदं आहे तर ती पदं सध्या बघा ह्या ठिकाणी पेशा क्षेत्रातील पदं जी आहे तर ती भरता येणार नाही अशा पद्धतीने इथं सध्या सांगितलेलं आहे। तर सध्या याच्यामध्ये परत जो काही आंदोलन असेल किंवा जो पाठपुरावा असेल तर तो आपापल्या लोकप्रतिनिधीमार्फत सध्या बघा इथं करायला पडेल। तर जी कोर कमिटी किंवा कोर टीम सध्या बघा पेशा पदभरती 17 संवर्ग संदर्भात काम करत होती तर त्यांनी पुन्हा पुढाकार घेऊन सध्या बघा या ठिकाणी पेशा पदभरती संदर्भात जो काही प्रश्न असेल तर तो प्रश्नासंदर्भात पुढे काम करा, आपण देखील तुमच्यासोबत आहोत। तर सध्या एक महत्त्वाची सध्या बघा माहिती जी काही नवीन 2025 मध्ये पदभरत्या होणार आहे त्याच्यामध्ये 17 संवर्गाची पदे जी आहे तर ती पदे सध्या येणार किंवा नाही तर इथं सरळ आपल्याला ह्याच्यावरनं कळतं आहे की पदं जी आहे 2025 मध्ये कोणतीही पदं आपल्याला इथं येताना दिसणार नाही जोपर्यंत पेशा जो काही केस आहे त्याच्यावरती न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत। जर त्याच्यामध्ये न्यायनिवाडा झाला तर नक्कीच 2025ची कोणतीही पदभरती असेल त्याच्यामध्ये पेशा क्षेत्रातील 13 जिल्ह्यातील जी काही पदं आहे तर ती आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करा, जेणेकरून
सर्वांना कळेल की जो काही पेसा संदर्भात सध्या तरी काय स्थिती आता सध्या चालू आहे ती सर्वांना कळेल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.